हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर हॅपी गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमा निमित्त आज पावसाने पण हजेरी लावली आहे. तर हे बघू शकता, माहीत नाही दिसेल की नाही दिसेल, पण बारीक पाऊस सुरू आहे. तर घरचे अर्धे कामं म्हणजे घरचे जे बेसिक कामं आहेत ना ते चालले आहेत. म्हणजे झाडू पोछा हे वगैरे झाल्या, फक्त आता स्वयंपाक मांडायचे बाकी आहे आणि पूजा व्हायची बाकी आहे. आणि मंदिरामध्ये माहिती नाही पाऊस येत आहे तर जाता येणार किंवा नाही. मंदिरामध्ये दही भात न्यायचा होता, तर जर पाऊस असा सुरू राहिला तर मग मी तिकडे म्हणजे इथं आपल्या तुळशीजवळ ठेवी. तर असं काही आहे. तर मी गुरुपौर्णिमा कशी साजरी करते मी तुमच्यासोबत शेअर करीन. सो स्टे ट्यून विथ मी. आणि या व्हिडिओला प्लीज थोडंसं प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या. बस हेच सांगणार आहे. तर चला स्वयंपाक करूया, त्याच्यानंतर पूजा करू. माझ्याकडे गजानन महाराजांची मूर्ती, फोटो आणि स्वामींची फोटो आहे. तर मी त्यांची पूजा केली, पोथी ठेवले आणि ओम आणि स्वास्तिक काढून पूजा पूर्ण केली. कारण शाळेपासून सवय आहे, तर मी अशीच पूजा करते. अशी साधी सोपी पूजा केली. त्याच्यानंतर पाऊस थांबला होता तर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात पूजा केली, दहीभात चढवला, दिवे ठेवले आणि नंतर मग घरी आलो. घरी येऊन नैवेद्य ठेवण्याचा बाकी होता, तर आज नैवेद्यामध्ये भाकर आणि झुणका केला होता, तर तो नैवेद्य चढवला. आता सकाळपासून फक्त थोडंसं असं शिरवा आला आणि सकाळपासून असं वातावरण असं आभाळ आहे, पण गरमी नाही होत आहे. ठिकाणी हवा सुरू आहे. कपडे छान वाढतील, आय होप सो, अशी आशा आहे. आणि सूर्यबाप्पा ते ढगात आहे तिकडे, इग्नोर माय क्लाउड प्लीज. ते आहे तिकडे सूर्यबाप्पा, सुंदर दिसत आहे. तर आम्ही मंदिरात गेलो होतो. दहीभात आणि दिवे असं ठेवून आलो देवीला. आमच्या इकडे असं करतात, तुमच्या इकडे कसं करतात नक्की सांगाल. तर आमच्या इकडे असं करतात, दहीभात नेतात देवीसाठी आणि 5 दिवे कणकीचे असे बनवतात आणि ते ठेवतात देवीसाठी. आणि नंतर घरी तर मी कशी पूजा केली हे तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. आता सायंकाळच्या जेवणामध्ये बनणार आहे वडे, पुरी, भाजी, भात असं बनणार आहे. तर अशी साजरी छोटीशी अशी म्हणजे असे साध्या पद्धतीने आम्ही गुरुपौर्णिमा अशी साजरी करतो. तुमच्या इकडे कशी करतात नक्की सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.